तर मित्रांनो, तुम्ही स्पीड करत जर बसला तर तुमचं स्पीड कधीही वाढणार नाही. तुमचा टायपिंग स्पीड 15 ते 25 मध्ये अडकून पडलेला आहे. तुमचा टायपिंगचा स्पीड वाढत नाहीये. मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण मी अशी तुम्हाला टेक सांगणार आहे की तुम्हाला स्पीडच्या पाठीमागं धावण्याची गरज नाही. स्पीड तुमच्या पाठीमागं धावणार आहे. हे कसं काय शक्य आहे, तर या व्हिडिओ नंतरच तुम्हाला समजेल. त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका. या व्हिडिओसाठी नक्कीच एक लाईक करा. हा व्हिडिओ नक्कीच तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत आहे नवीन अशा व्हिडिओमध्ये. आपण GCC TBC टायपिंग परीक्षेची तयारी करत आहात आणि ज्यावेळेस आपण या परीक्षेची तयारी करत असतो त्यावेळेस आपल्या डोक्यांमध्ये एकच प्रश्न असतो मित्रांनो, तो म्हणजे स्पीड कधी वाढणार आणि स्पीड कशी वाढणार. कारण आपला मित्र, आपले घरचे, आपले शिक्षक फक्त त्याच्याच पाठीमागं धावत असतात आणि सतत आपल्याला टॉर्चर करत असतात. तुझा स्पीड किती आला रे, तुझा स्पीड किती आला रे, प्रत्येकजण हेच विचारत असतं आणि आपल्याही डोक्यामध्ये तेच सुरू असतं. आणि मग तुम्ही याचे पर्याय शोधायला लागता आणि पर्यायाने अनेक विद्यार्थी हाच प्रश्न घेऊन माझ्याकडे येतात, सर आमचं स्पीड हे 15 ते 25 WPM वर्ड पर मिनिट मध्ये अडकलेलं आहे आणि 25च्या पुढे आम्ही जात नाही, तर आम्ही काय करू आमचं स्पीड वाढण्यासाठी. या विद्यार्थ्यांकरता एकच उत्तर आहे माझं मित्रांनो, तुम्ही स्पीड करत जर बसला तर तुमचं स्पीड कधीही वाढणार नाही. मित्रांनो, स्पीड का वाढत नाही याची प्रामुख्याने 3 कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे आपण फक्त स्पीड एवढंच फोकस करतो. पहिली चूक काय आपली, आपण फक्त स्पीडच्याच पाठीमागं धावतोय, स्पीडवरती फोकस करतोय. दुसरी चूक, आपण जास्तीत जास्त बॅकस्पेस वापरण्याचा प्रयत्न करतोय. अधिकाधिक बॅकस्पेस कसे वापरू आपण, आपल्या चुका कशा सुधारता येतील याच्यासाठी आपण बॅकस्पेस मारतोय. मी तर एक ॲनालिसिस केलाय, जेवढे आपण शब्द टाईप करतोय, उदाहरणार्थ 3 शब्दाच्या पाठीमागं विद्यार्थी 2 वेळा बॅकस्पेस मारतात. हा माझा ॲनालिसिस आहे. आणि तिसरी चूक करतात ते म्हणजे फक्त सतत कीबोर्डकडे पाहून टायपिंग करतात, ते मॉनिटरकडे पाहत नाहीत. मग तुम्ही सुद्धा या 3 चुका करता का, नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. परत एकदा मी चुका रिपीट करतोय. पहिली चूक स्पीडच्या पाठीमागं धावणं, दुसरी चूक फक्त बॅकस्पेसचा जास्त वापर करणं आणि तिसरी चूक कीबोर्डकडे पाहून प्रॅक्टिस करणं किंवा टायपिंग करणं. तो सर नक्की करायचं काय. याच 3 चुकांमुळे आपला स्पीड हा अडकून राहतो. याच 3 चुकांमुळे आपला स्पीड अडकून राहतो मित्रांनो. दुसरी गोष्ट अशी आहे मित्रांनो, की आपण फक्त एकच डोक्यात घेतलेलं आहे की टायपिंग आणि स्पीड. मित्रांनो, स्पीड वाढवणं म्हणजे सर्वस्वी टायपिंग करणं किंवा टायपिंग करणं म्हणजे स्पीड वाढवणं, ही कन्सेप्ट नाही आहे. तुमच्या डोक्यामध्ये अजून एक कन्सेप्ट आहे की टायपिंग म्हणजे फक्त बोटांचा सराव किंवा बोटं खटखट करणं. तसं नाही आहे मित्रांनो. टायपिंग स्पीड म्हणजे फक्त बोटं नाही आहेत, तर हा पूर्णपणे मेंटली इश्यू आहे, हे लक्षात ठेवा. कारण तुम्ही जेवढं स्पीड डोक्यात घ्याल, मेंटली डिस्टर्ब व्हाल, तेवढाच तुमच्यावरती प्रेशर येणार आहे. जेवढा तुमचा प्रेशर येणार आहे तेवढं तुम्ही मेंटली अधिक डिस्टर्ब होणार आहात आणि तुमचा स्पीड तेवढाच कमी होणार आहे. ते तुम्ही प्रॉपर लक्षात घ्या. तुम्ही अजिबात डिस्टर्ब होऊ नका. तुम्ही जेवढं डिस्टर्ब व्हाल, तुम्ही जेवढा अधिक स्वतःला ताण करून घ्याल स्पीड, तेवढा तुमचा स्पीड हा कमी येणार आहे. मग करायचं काय नक्की तुम्ही. मित्रांनो, एक गोष्ट क्लिअर झाली आपली की टायपिंग म्हणजे या बोटांचा खेळ तर आहेच आहे, पण त्याच्याबरोबर हा मेंटली इश्यू आहे. प्रश्न हा खरं तर डोक्यांमधून सुरू होतो आणि आपण जेवढं स्पीडच्या पाठीमागं धावू तेवढा प्लस स्पीड कमी होणार आहे, हे क्लिअर झालं. त्यामुळे मित्रांनो, आता एक गोष्ट क्लिअर करा, आजपासून तुम्ही स्पीडच्या पाठीमागं धावणार नाही. क्लिअर आहे, आजपासून तुम्ही स्पीडच्या पाठीमागं धावणार नाही. मग तुम्ही धावणार कोणाच्या पाठीमागे, तुम्ही 100% ॲक्युरेसी आणण्याच्या पाठीमागं धावा. 100% ॲक्युरेसी.
एकही शब्द चुकलाच नाही पाहिजे. 100% ॲक्युरेसी आणि 0 बॅकस्पेस. 2 गोष्टींच्या पाठीमागे धावायचं मित्रांनो. 100% ॲक्युरेसी आणि 0 तुमचा बॅकस्पेसचा वापर. या 2 गोष्टी जेवढ्या तुम्ही क्लिअर कराल तेवढे पटकन तुमचा स्पीड हा वाढायला सुरुवात होते. आपण जेवढं 100% ॲक्युरेसी आणि 0 बॅकस्पेसचा वापर करायला लागू, हळूहळू आपण 100% ॲक्युरेसीकडे जाऊ. सर आमचा स्पीड कमी होईल याने. मित्रांनो मी आताच बोललो, स्पीडच्या पाठीमागे धावूच नका. तुम्ही बॅकस्पेस जेवढे मारताना 3 गोष्टी होतात. पहिली गोष्ट, आपला टायपिंगचा फ्लो तुटतो. बरं, आपला कॉन्फिडन्स हलतो आणि आपला वेळही जातो. 3 गोष्टी कोणामुळे झाल्या रे? बॅकस्पेसमुळं. कोणकोणत्या? आपला रिदम किंवा आपला फ्लो जो टायपिंगचा आहे तो पूर्णच संपला. आपला कॉन्फिडन्स होता ना तोही संपला, कारण वेळ गेला ना. आणि तिसरी गोष्ट तर होतीच होती, वेळ जातोय आपला. बॅकस्पेस मारणं, पुन्हा हात सेट करणं, पुन्हा टाईप करणं. म्हणजेच तुम्ही बॅकस्पेस मारायला गेला की 3 गोष्टींमुळे आपला स्पीड कमी होणारा. मग स्पीड तुम्ही लक्ष देऊ नका, ॲक्युरेसीकडे लक्ष द्या आणि 0 बॅकस्पेसकडे लक्ष द्या. जर आपण या कन्सेप्टनुसार गेलो तर आपला ब्रेन आपल्याला सिग्नल देतो, हळूहळू आपण ॲक्युरेसीकडे जातो आणि हळूहळू आपला स्पीड देखील वाढायला सुरुवात होते. कारण मी मगाशीच बोललो, आपलं ब्रेन सांगतं स्पीडच्या पाठीमागे धावायचं की ॲक्युरेसीच्या पाठीमागे धावायचं, बरोबर. आणि आपण स्पीडच्या पाठीमागे धावायला गेलो की ॲक्युरेसी आपली तुटणार आहे. पण आपण ॲक्युरेसीच्या पाठीमागे गेलो तर हळूहळू स्पीड आपलं ॲटोमॅटिकली बनत जाणार आहे. हे मात्र सत्य आहे. यानंतर मित्रांनो मी तुम्हाला वारंवार सांगतो की एका रिदममध्ये प्रॅक्टिस करा, एका रिदममध्ये तुम्ही टाईप करा. आपण स्टार्ट स्टॉप, सुरू थांबणं, चालू थांबणं असं जर केलं तर आपला फ्लो तुटतो, आपला रिदम सुटतो आणि आपलं ॲटोमॅटिकली ॲक्युरेसीही कमी येते, स्पीडही कमी येतं. एका रिदममध्ये चाला. जसं एखादं गाणं चालतं, एका समेत चालतं, ताल लय एक संगीतबद्ध कसं चालतं, एका रिदममध्ये चालतं ना. तर रिदम तर सोडत नाही कधी. तुमचं डीजेचं गाणं असू दे, एका रिदममध्ये तो चालतं, म्हणतो तुम्ही डान्स करता मित्रांनो. मग कसेच रिदममध्ये आपण टायपिंग करणार आहोत. फ्लो सोडायचा नाही, तो रिदम सोडायचा नाही. ॲटोमॅटिकली ॲक्युरेसी, स्पीड हे सगळं होणारच आहे. तुम्ही ॲक्युरेसीच्या पाठीमागे एका रिदममध्ये चालला ना, 0 बॅकस्पेसच्या आपण 0 बॅकस्पेसचा जर वापर करायला गेलो तर ॲटोमॅटिकली ॲक्युरेसी वाढणार आहे. एका रिदममध्ये, एका फ्लोमध्ये आपण टाईप करत गेलो तर स्पीड देखील वाढणार आहे. त्यामुळे मित्रांनो मी वारंवार सांगतो, एका रिदममध्ये चला, एका फ्लोमध्ये चला. यानंतर मित्रांनो तुम्ही पूर्णपणे नजर, डोळे हे मॉनिटरकडे ठेवा. खूप साऱ्या विद्यार्थ्यांना मी पाहिलं, प्रत्यक्ष ते पाहत असतो मी, की ते विद्यार्थी बघा असे टाईप करतात, असे टाईप करतात, असे टाईप करतात, असे टाईप करतात. अरे यांनी काय होणार आहे? तुम्ही कीबोर्डकडे पाहताय, तुम्ही परत मॉनिटरकडे पाहताय, कीबोर्डकडे पाहताय, मॉनिटरकडे पाहताय. परिणाम यामध्ये तुमचा 0 सेकंदात जरी वेळ वायपट गेला तरी हाती काय लागणार आहे? आपला ॲक्युरेसी तुटणार आहे, आपला फ्लो तुटणार आहे, रिदम तुटणार आहे आणि खालीवर बघण्याच्या याच्यामध्ये एखादा शब्द चुकणार आहे. तुम्ही पुन्हा बॅकस्पेसकडे येणार आहे. मग तुम्ही मित्रांनो 15 ते 25च्या बाहेर पडूच शकत नाही. काही गोष्टी मित्रांनो मी पूर्ण माझ्या अनुभवानुसार सांगतोय, एक्सपिरियन्सनुसार सांगतोय. या गोष्टीला फॉलो करा, नक्कीच फॉलो करा. काही ना काही तुमच्यामध्ये फरक दिसतील, 100% दिसतील. पण सर तुम्ही म्हणताय ॲक्युरेसीच्या पाठीमागं धावा. बरं ठीक आहे, आम्ही ॲक्युरेसीच्या पाठीमागे गेलो, 0 बॅकस्पेस मारा. पण शेवटी सर आम्ही पण माणूस आहे. कधी ना कधी एखादा शब्द टाईप करत असताना काही ना काही मिस्टेक होणार आहेत. समजा मित्रांनो झालीच मिस्टेक, एखादा शब्द चुकीचाच गेला, एखादा अक्षर चुकलं, शब्द चुकला. आता मात्र तुम्ही थांबू नका, तुमचा फ्लो तोडू नका, रिदम तोडू नका, बॅकस्पेस मारू नका. मग तसंच काय करत पुढे जावा. सर ते चुकलं ना, चुकू द्या मित्रांनो. एक चूक सुधारायच्या वेळेमध्ये, नादामध्ये आपले पुढचे 4 शब्द टाईप करायचे राहून जाते. मग तुम्हाला एक चूक सोडवणं महत्त्वाचं की 4 शब्द ठेवणं महत्त्वाचं, याचाही पुरेपूर विचार करा. म्हणजे एक चूक झाली तर ठीक आहे, ही होऊ द्या, पण थांबू नका. आता मात्र पुढे चल. तुमच्या लक्षात यायला वेळ जर पुढे राहिला शिल्लक तर ती चूक सुधारा. मात्र ती चूक सुधारायच्या वेळेमध्ये, त्याच्या आपल्या टाईममध्ये तुमचे पुढचे 4 शब्द कदाचित चुकू शकतात, राहू शकतात. त्यामुळे मित्रांनो चूक झाली तरी थांबू ना, पुढे चला, सतत पुढे चला.
मग प्रॅक्टिस कशी करायची, नक्की कोणत्या पद्धतीनं करू? मित्रांनो, जेवढं शक्य आहे ना तेवढं स्वतःला एका सिस्टीममध्ये बसतं. आजच मला एका मित्राने कमेंट केली की सर, मी कंटिन्यू 5-6 तास बसू का प्रॅक्टिसला? मी जॉबला आहे, मी कॉलेजला आहे, मी इकडे आहे, मी तिकडे आहे. मित्रांनो, तुम्ही जॉब करा, तुम्ही कॉलेज करा, काहीही प्रॉब्लेम नाही, काही प्रॉब्लेम नाही. कारण आपलं हे स्किल आहे टायपिंग म्हणजे, पण त्याच्याबरोबर आपल्याला रोजीरोटीचं पण साधन पाहिजे ना. आपल्याला जॉब करावाच लागेल. मी सुद्धा जॉब करतो. जॉब करून मी माझा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो. मग आता काय करायचं? स्वतःला ठीक आहे, तुमचा जॉब कितीही असेल, तुमचं कॉलेज कितीही असेल, तुम्ही काय करता असू शकतं. स्वतः पुरतं जास्त नाही, दररोज फक्त 30 मिनिटाचा वेळ काढा. अर्धा तास रोज प्रॅक्टिस करा. एका फ्लोमध्ये राहा, एका फ्लोमध्ये. आता जे विद्यार्थी फक्त टायपिंग करत आहेत किंवा 1-2 तास वेळ देऊ शकतात, तर अशा विद्यार्थ्यांनी काय करावं? रोज 1 तास प्रॅक्टिस करा. पण आता सतत करू नका की बाबा कंटिन्यू मी आज काही झालं तरी 15 स्पीड पॅसेज करणार. बिनधास्त करा, पण एका फ्लोमध्ये नका करू. म्हणजे हा स्पीड झाला की तो लगेच, हा स्पीड पॅसेज झाला की तो स्पीड पॅसेज, असं नका करू. मग एक स्पीड पॅसेज झाला ना, 2, 3, 5 मिनिटाचा ब्रेक घ्या. परत दुसरा स्पीड पॅसेज घ्या, परत ब्रेक घ्या, पुन्हा स्पीड पॅसेज घ्या, पुन्हा ब्रेक घ्या. या एका फ्लोमध्ये चला. आता मित्रांनो, करा काय? रोज तुमची स्पीड ॲक्युरेसी लिहून ठेवा. रोज लिहून ठेवा. एक पेज करा किंवा एक वही करा, नोटबुक करा. काय शक्य आहे, रोज लिहून ठेवा. आज माझं स्पीड एवढं आहे आणि ॲक्युरेसी एवढी आहे. एवढं लक्षात ठेवा. स्पीड तुमचं अगदी 5 वर जरी आलं ना, आता 20 वरती आहे, अगदी 5 वरती जरी आलं तरी काही हरकत नाही. मात्र तुमची ॲक्युरेसी ही 100% झाली पाहिजे. आणि 0 बॅकस्पेसचा वापर. आणि जर याच ट्रिकनं गेला तर चॅलेंज लावून सांगतो मित्रांनो, पुढील 25 ते 30 दिवसामध्ये तुमचा स्पीड हा 30 क्रॉस झालेला असेल. आणि अजिबात काहीही कुठेही चुकीचं न करता. मित्रांनो, तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. मित्रांनो, आता आपण अजून एक काम करत आहोत. लवकरच आपण विद्यार्थ्यांसाठी खूप कमीत कमी फीमध्ये, चार्जेसमध्ये एक कोर्स लॉन्च करत आहोत. या कोर्समध्ये तुम्हाला काय वाटतं, काय असावं, तुम्ही कुठून आहात, काय आहात, सर्व माहिती घेण्यासाठी मी गुगल फॉर्म बनवलेला आहे. मी तुमच्यापर्यंत स्वतः पोहोचणार आहे. मी स्वतः तुमच्याशी कॉन्टॅक्ट करणार आहे. याच्यासाठी तुमचा ईमेल, कॉन्टॅक्ट नंबर, सर्व माहिती मी मागवत आहे. याच्यासाठी आपण छोटासा गुगल फॉर्म बनवलेला आहे. कमेंट बॉक्समध्ये खूप पिन आहे, डिस्क्रिप्शनमध्ये आहे, आपल्या व्हॉट्सअप चॅनलवरती आहे. तिथून जाऊन तो नक्की तुम्ही फॉर्म भरा. आणि अजून तुम्हाला काय अपेक्षित असेल तर गुगल फॉर्ममध्ये सांगा, कमेंट बॉक्समध्ये सांगा, किंवा तुम्ही ईमेलसुद्धा मला करू शकता. नक्कीच आपण त्या प्रश्नांना उत्तरं देण्याचा पुरेपूर प्रयत्न करूया. सध्या तरी आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.